नमस्कार, आपण पाहत आहात बुलढाणा सुपरफास्ट न्यूज। आज श्री गणेश चतुर्थी, घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी चालू आहे। तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी सुद्धा बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे। गणरायाच्या आगमनासाठी सर्व गणेश मंडळ आणि नागरिकांनी प्रत्येक घराघरात सजावट केली आणि बाप्पाच्या मूर्तीची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गणेश भक्तांनी भली मोठी गर्दी केलेली आहे। विधिवत पूजा अर्चना करून गणरायाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी देऊळवामही या गावी बाजारपेठेमध्ये भक्तांनी तोबा गर्दी केली। अशातच सायंकाळी अंदाजे 5 वाजेच्या सुमारास गणरायाच्या स्वागतासाठी पावसाचे सुद्धा आगमन झाले। तेव्हा देऊळवामही परिसरात पाऊस जास्त प्रमाणात पडला, त्यामुळे बाजारपेठेमध्ये गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली। गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आणि महिलांनी सांगितले की आज जास्त प्रमाणात विक्री झाली नाही, बऱ्याच मूर्ती शिल्लक आहे। कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे गणरायाच्या मूर्तीची किंमत वाढलेली आहे, परंतु भक्तगण मात्र वाढीव भावाने मूर्ती खरेदी करण्यास नकार देत आहे। आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे। गणेश मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला 3 ते 4 महिने अगोदरपासून तयारीला लागावे लागते। काही असो, मात्र गणरायाच्या आगमनात घरोघरी उत्साहात होत आहे एवढे मात्र निश्चित। सविस्तर बातमी बघूया आपले देवगावचे प्रतिनिधी गजानन चोपडे यांच्याकडून। चला ताई, तुमचा व्यवसाय कशावर आहे? गणपतीवर। और तुम्ही किती वर्षापासून करताय? 15 वर्षापासून। तुम्हाला याच्यापासून बेनिफिट भेटतंय का? नाही। मग आज तुम्ही गणपती हा लानी मूर्ती आता ही केवढं दिखताय? आज ह्या मूर्त्या तुमच्या घरी राहणार, तुम्हाला याच्यापासून काही बेनिफिट भेटणार नाही। आज तुम्ही समजा तुमचं घरपंच याच्यावरच चालत की नाही। तुम्हाला 2 मुली काय एक काय 2 मुली और याच्यावरच व्यवसाय आहे तुमचा। आज पाऊस आल्यामुळं तुम्ही बेजार आहे की नाही? धन्यवाद।
आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा, शेअर करा आणि आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज हे चॅनल सबस्क्राईब करा.